परिषद आम्ही काँग्रेस ऑफिसात बोलल्या ताका आमचे बरोबर एनसीपी पक्षाचे जनरल सेक्रेटरी बाब अविनाश भोसले आसा, तशेंच गोवा फॉरवर्ड पक्ष जो आमचो अलायन्स पार्टनर आसा इंडिया अलायन्साचो ताचो जनरल सेक्रेटरी दुर्गादास कामत आसा. आणि आज लेबर डेचे निमतानूच ही पत्रकार परिशद स्पेसिफिकली आमी लेबर जे इश्यूज आसा ते टॉपिका वयल्यान दवरल्या. आमकां खबर आसतली की नरेंद्र मोदीचे आता हे तिसरे इलेक्शन म्हणल्यार सेंट्रल इलेक्शन, आणि नरेंद्र मोदी जेन्नाच्यान सत्तेर आयलो 2014 ते आता पर्यंत कंटिन्युअसली फक्त तो डेलिबरेटली जे लेबर लॉज जे आसा, जे कामगार कायदे आसा ते कशे डायल्यूट करप हे दिशेन तांचे सरकार बीजेपीचे आनी मोदीचे फुडें सरता. आणि हे लेबर लॉज जे आसा हे लेबर लॉज लेबर्स आणि कामगार जे आसा तांचे हित राखपा खातीर जे भरपूर स्ट्रगल करून लेबर युनियन्स, ट्रेड युनियन्स आणि भरपूर संघर्ष करून सरकारा बरोबर भिडून जे भरपूर डिस्कशन आणि डेलिबरेशनांचे जे लेबर लॉज इतले वर्साचे डेव्हलप जाल्या आणि हांगापर्यंत पावल्या ते लास्ट 10 वर्सां मोदी सरकार सिस्टमॅटिकली डायल्यूट करपाचो प्रयत्न केला. आणि जो अमेंडमेंट हाडले लेबर लॉजान टाइम टू टाइम, ते अमेंडमेंट स्पेसिफिकली एक अजाप दिसता. ते म्हळ्यार ते अमेंडमेंट आसूंक जाय आसले की लेबरांचो इंट्रस्ट भितर आनी कसो प्रोटेक्ट जातलो, आनी कशे लेबरांचे आनी कामगारांचे हित जपपाक मेळटले. पण हे अमेंडमेंट सगळे आसले जे इंडस्ट्रियलिस्ट आनी बिझनस लॉबी जी आसली, जे लोकांकडे लेबर काम करता, म्हळ्यार ही ओनरांचो प्रोटेक्शना खातीर हे लेबर लॉ अमेंड करपाचे प्रयत्न जाले. मोदी म्हाका दिसता 2014 जेन्ना पंतप्रधानाचे तो रेसीन आयलो आणि पयले इलेक्शनाक गेलो तेन्नाच्यान ताणें सदांच आपल्याक स्वताक मजदूर का बेटा म्हणून एड्रेस केलो. पण जशी जशी ताची कारकीर्द आमी पळयली ती आमकां कळ्ळें की हो मजदूर का बेटा न्हय, पण हो क्रोनी कॅपिटलिस्ट जे व्हडले पुंजीपती, व्हडले इंडस्ट्रियलिस्ट, व्हडले बिझनसमॅन असले, हो ताचो नोकर कसो काम करपाक लागलो. कित्याक हो लेबराचे हित जपता आसतना आमकां खंयच दिसूंक ना. आणि दोनूय टर्मांनी आमी ताचे पळयलें की ताणें लेबर लॉज जे आसा ते डायल्यूट करपाचो प्रयत्न खंय तरी केला. आणि आज जर चुकून ही गजाल घडपाची ना, कित्याक देशाचे जनतेक आज मोदी आणि बीजेपी कितें हे कळून चुकलां आनी ते एक्सपोजूय जाले. पण दर चुकून जर मोदी परत सत्तेर येता आणि बीजेपी सत्तेर येता जाल्यार म्हाका दिसता ताजे फुडें वचून ते डायल्यूट करपाचे लेबर लॉ सोडूनच दी, ते बॉन्डेड लेबर सिस्टम म्हणटा तो परत हाडटले. वेट बिगार जाता म्हणटाले पळय ते परिस्थिती आज म्हाका दिसता देशान परत हाडपाक आनी ती लिगलायज करपाक, ती कायद्याच्या फ्रेमवर्कान बसोवपाचो प्रयत्न हे सरकार करूंक शकता. हाजो विचार देशाच्या जनतेन, जे स्पेशली वर्किंग क्लास आसा, लेबर क्लास आसा, हांच्यांनी विचार हे डिरेक्शनान करपाची गरज आसा. म्हाका दिसता लोकसभा कोड ऑन वेजीस बिल 2019 आणि द कोड ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन बिल 2019 जे असले, जे इंट्रोड्यूस केल्ले पार्लमेंटान, ते म्हाका दिसता 1947चे पोस्ट इंडिपेंडन्स फर्स्ट टाइम जो लेबर इंट्रस्ट आसा आणि जे कायदे लेबर इंट्रस्ट प्रोटेक्ट करपा खातीर केल्ले आसा ते खंय तरी डिसमेंटल करपा खातीर एक सिस्टमॅटिक एफर्ट आसलो. त्याच प्रमाणे लेबरांचो रायट स्लोली म्हणजे सडनली करीत जाल्यार ते हार्श रिएक्शन जातले. सो स्लोली अमेंडमेंट हाडप ताका कायद्याक आणि स्लोली लेबरांचे जे हक्क आसा ते खंय तरी डायल्यूट करपाचो तो प्रयत्न आसलो. आणि हे तांचे प्रयत्नाक सेंट्रल ट्रेड युनियनांनी आणि अशी ट्रेड युनियन्स जी आयडियोलॉजिकली सुद्धा म्हणजे विचारधारेन सुद्धा जी बीजेपीचे टुवर्ड्स लीन करताली, हे असले ट्रेड युनियनांनी सुद्धा ही तांचो मूव आसलो तो बीजेपीचो अपोज केल्लो. म्हाका दिसता लेबरांक एक्सप्लॉयट करप आणि सिस्टमात तांकां कसलीच गॅरंटी प्रोवायड करप ना, हे बीजेपीची आज पर्यंतची पॉलिसी आसा. आणि त्या खातीर तांच्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टम म्हणून जो एक प्रकार आसा ताका भरपूर तांच्यांनी हे दिला, प्रोत्साहन दिला. ताजेर हांव चड उलोवचो ना इन डिटेल, कित्याक ताजेर म्हजे कलिग्स जे आसा ते तुमकां फुडें एक्सप्लेन करतले. म्हाका दिसता असो एक सिस्टम तयार करप की जातून यूथ आणि जे वर्कर्स वर लेबरर जे असता तांकां आपले एम्प्लॉयमेंटाची कसलीच गॅरंटी नासता. आणि ते म्हाका दिसता वर्करान लेबररूच सोडा, तुम्ही सुद्धा जर्नलिस्ट आसा ते सुद्धा कितलेशेच मिडिया हाऊसांनी काम करता आसतले,
मधलो काळ तुम्ही पहिला आसतलो कोरोनाच्या काळातले कितलेशे जर्नलिस्टांक सुद्धा ले ऑफ केले. इवन नॅशनल मिडियाचे इंटरनॅशनल मिडियाचे केल्लेत आमी पळयले, पण नॅशनल मिडियाचे जी ऑफिसीस इंडियेक आसली व्हडली व्हडली ऑफिसीस तातूंत सुद्धा जर्नलिस्ट सुद्धा स्वताक हेल्पलेस त्या टायमार तांच्यांनी फील केले, कित्याक तांकां कसलोच प्रोटेक्शन नासलो आनी गव्हर्नमेंट तर तांकां कसलोच प्रोटेक्शन दिवपाक तयार नासलो आनी काडून अशी म्हळ्यार सडनली तांकां आनी कांयच होप नासलो, काडल्यान तांकां ले ऑफ केल्ले. तर अशी अनकंट्रोल्ड ले ऑफ परिस्थिती जेन्ना जाता आनी जेन्ना आपले फुडाराचो आपल्याक शाश्वती नासता, कांय गॅरंटी नासता, तेन्ना म्हाका दिसता एक भयाचें वातावरण हे बीजेपी तयार करता. आनी मागीर जे भुरगे आसता, यूथ आसता, ते खंय तरी एक आपल्या गव्हर्नमेंट जॉबा खातीर ते डायरेक्शनान वचपाक सुरवात करता, कित्याक ते प्रायव्हेट सेक्टरान तांकां टोटल अनसर्टनिटी दिसता, म्हणून ते सगळे जाण गव्हर्नमेंट जॉबाचे दिशेन वता आनी मागीर खंय तरी बीजेपीचे जे लिडर्स आसा ऑर पॉलिटिशियन्स आसता ते तांकां थंय एक्सप्लॉयट करपाचो प्रयत्न करता. ताजेरूय इन डिटेल तुमकां तो फुडें एक्सप्लेन करतलो. आनी हें जे हांवें तुमकां सगळ्यो गजाली सांगला आनी लेबर कशें एक्सप्लॉयटेड आसा, वर्कफोर्स गोंयान इंडियेक आनी गोंयान कसो एक्सप्लॉयटेड आसा, हें म्हाका दिसता सोशल वेलफेअर स्किमीचे बेनिफिशरीचे आंकडे जे वाडत गेल्या हाजे वयल्यान कळटा. कित्याक ते काँग्रेसीचो नारो सदांच आसलो गरिबी हटाव, गरिबी कमी कशी करपाची ती, पण बीजेपीचो नारो कसो आसा लोकांक डिपेंडंट करून दवरपाचे. ते सांगता आमी 5 किलो तांदूळ बी दिता आनी सोशल वेलफेअराचे आज जर बेनिफिशरी जर वाडपाक लागल्या ते डिरेक्टली प्रूव करता की हे देशाची जनता गरिबीचे रेशेचे वयर येवचे सांडून कंटिन्युअसली गरिबीचे रेशेचे सकयल येता आनी चडशे करून तातूंत वर्किंग क्लास आनी लेबर क्लास आसा विच इज द वर्स्ट अफेक्टेड. काँग्रेसीन जो श्रमिक न्याय म्हणून एक आमचे मॅनिफेस्टोन बरोच इम्पॉर्टंट मुद्दो आसा, तातूंत सोशल सेक्युरिटी म्हळ्यार तांकां लायफ कवर, एक्सिडेंट कवर, जे वर्किंग क्लास आसतले, लेबर क्लास आसतले तांकां एन्श्योर करता. त्याच प्रमाणे अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ही कायद्यान केल्ली आसतली तरतूद, ही बेश्टी मोदीची गॅरंटी आसची ना, जिका ना गॅरंटी ना वॉरंटी. ही काँग्रेसीची जी आसता हो पार्लमेंटान कायदो करून अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हळ्यार सर्टन अर्बन सेक्टरान ताका कायदो करून एम्प्लॉयमेंट दिलो वतलो. त्याच प्रमाणे हेल्थ केअर रायट जो लेबर अनऑर्गनायज्ड लेबर वर्कफोर्स आसता आनी लेबर सेक्टर आसता तांकां हेल्थ केअर रायट आसतलो युनिवर्सल हेल्थ केअराच्या अंडर. तसोच मिनिमम वेज जो आसा तो 400 रुपया पर डेच्या हातून काँग्रेसीचे न्यायपत्र जे आमचे आसा तातून आमी एन्श्योर करतात. त्याच प्रमाणे जॉब सेक्युरिटी इन प्रायव्हेट सेक्टर आनी पब्लीक सेक्टर सुद्दां काँग्रेसीचे न्यायपत्र गॅरंटी दिता आनी ही काँग्रेसीची गॅरंटी, ही राहुल गांधीची गॅरंटी आसा आनी ती गॅरंटी तुम्ही आज कर्नाटकाच्या राज्यान पळयात, तेलंगणाच्या राज्यान पळयात, ज्यो ज्यो प्रॉमिसी काँग्रेसीने केल्ल्यो त्यो म्हाका दिसता 100 दिसांच्या भितर डिलिव्हर केल्या. त्यो मागीर फ्री सिलिंडर जावं, बायलांक वन टायम फंड जावं ऑर पब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टम जावं, ती गोवा सरकारान बीजेपीच्या तशे 3 सिलिंडर प्रॉमिस केल्ले आनी ते अजून पर्यंत सिलिंडर कोणी पळोवंक ना आनी ते सिलिंडर खंय भरता ते कोणाक खबर ना. तसली गॅरंटी न्हय. तुम्ही कोणाकूय चॅक करा, तुम्ही गुगल करा आनी काँग्रेसीन तेलंगणा, कर्नाटका त्याच प्रमाणे आमचे जे जे राज्यांनी सरकार आयले आनी जी जी गॅरंटी काँग्रेस पक्षान राहुल गांधीन दिली ती तेन्ना 100 दिसां भितर डिलिव्हर केल्ली आसा. हे तुम्ही स्वता चॅक करूंक शकता. एकूच गजाल याद करून दिवपाक सोदता, जेन्ना कोविड जाल्ले आनी 84% हाऊसहोल्ड इंडियेचे जे इन्कम तांचो लॉस जाल्लो अशे काळाचेर जे बीजेपी केंद्रान बीजेपी सरकार आसात पण जे राज्य प्रशासनात जे राज्य सरकारां बीजेपीचे अंडर आसली असले 10 राज्य सरकारांनी फॅक्टरीज ऍक्ट 1948 त्याच प्रमाणे लेबर लॉज, exemption from furnishing of return and maintaining of register 1988 हे डायल्यूट करपाचो प्रयत्न केलो. ऑर्डिनन्सीस हाडली, रेग्युलेशन्स हाडली. हे कित्याक केले? असो टायम आसलो जेन्ना 84% हाऊसहोल्डांनी आपले नोकऱ्यो गेल्ल्यो, लोकांचे डेलीचो हे गेल्ले इन्कम गेल्लो, जे डेली वेजीस असले, अशे टायमार लेबराचे आनी वर्कराचे इंट्रस्ट प्रोटेक्ट करपा सांगून हे कायदे डायल्यूट केले फक्त इंडस्ट्रियलिस्ट आनी बिझनेसमॅनांक प्रोटेक्ट करपा खातीर. बट बीजेपी इतली सुद्धा लज नसली की फक्त लेबर ट्रेड युनियन्सांनी हाचो अपोज केले, हाचो निषेध केलो, लेबर एक्सपर्ट्सांनी हाचो निषेध केलो आनी थोडे जे एथिकल बिझनेस हाऊसीस आसा आनी एथिकल थोडे इंडस्ट्रियलिस्ट आसा तांच्यांनी सुद्धा हे सरकाराच्या पॉलिसीचो निषेध केलो. कित्याक ऑल दीस लॉज वर इन वायलेशन ऑफ द लेबर वेलफेअर एंड अगेन्स्ट द इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ लेबर लॉ. म्हाका दिसता आनी हाजेर हांव चड व्हडलें उलयना. तुमकां इन डिटेल आमचे कलीग एनसीपीचे जनरल सेक्रेटरी अविनाश भोसलेबाब सांगतले.
आणि फुडें मागीर ताजे मागीर दुर्गादास बाब सांगतलो. Greetings of the May Day. Let me correct my colleague. I'm Advocate Avinash Bhosle and I was General Secretary of NCT once upon a time. Right now I'm in my position as a Senior Vice President and Chief Spokesperson of NCT. And we being a partner, alliance partner with the Congress, you are very well aware, okay, North Goa and South Goa Parliament has gone to Congress and they being in the central state, we are supporting hand with. And we have taken a pledge so that both our candidates, North as well as North, we have Advocate Ramakant Kalam, which is well-known personality, and in South we have Captain or Viriato. Both are very strong candidates, and we are very much positive of the victory of both the candidates. As we move on, we get a pulse of the people. Now vis-a-vis today's press conference, it has been totally directed on the welfare of the laborers. And it is real an irony as on today, Amita Pureta, because there were two very important episodes which happened during the Modi regime. One started with the demonetization of currency. That अक्षरशः स्मॉल टाइम एक व्यावसायिक असलेले किंवा जे हल्लीपट खाल्लीपट म्हणटाले अशे जे वर्कर असलेले तांकां अक्षरशः देशोधडीक पावयले आनी अशे हजारांनी लोक मेले ह्या एक पॉलिसी खातीर. आनी ताज्या नंतर जे कोविड जाले, एक अरिश्ट आयले, ते एक दोनूय ऑपॉर्च्युनिटी घेतली कोणे बीजेपीन घेतली, मोदीन घेतली आनी करोडांनी लिगली पैसे केले. लिगली म्हणटात जशें आमी लिगली आतां इलेक्ट्रोल बॉन्ड्स पळयता फंडींग, तशें हे फंडींग स्पेसिफिकली कोणाक जाले बी डिमॉनिटायझेशन. ताचे आतां व्हिडिओज आमी पळयता, लॉट ऑफ थिंग्स आर सर्फेसिंग. हाऊ मच ऑफ मनीज दीस पीपल हॅव चेंज दोज नोट्स ऑफ 500 रुपीज नोट्स. कितले करोडांनी पैसे बीजेपीच्या कॉफरान गेले आनी इंडिव्हिज्युअली बीजेपीच्या लिडरच्या कॉफरान गेले. आनी तशेंच कोविडाच्या टायमार इवन वेन देर इज अ कॉन्स्टिट्युशनली प्रायम मिनिस्टर रिलीफ फंड आसा, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड आसा, विच इज बीन प्रोवायडेड बाय कॉन्स्टिट्युशन, आउट ऑफ वे वचून, आउट ऑफ बॉक्स वचून प्रायम मिनिस्टरान आपलो फोटो लायलो आनी प्रायम मिनिस्टर केअर म्हणून ताणें फंड केलो आनी ही डायरेक्टेड ऑल द गव्हर्नमेंट सेक्टर्स, ऑल द PSU सेक्टर, ऑल द प्रायव्हेट सेक्टर, इंडस्ट्रियलिस्ट एंड एवरीबडी टू fund them for in the name of COVID for this fund, Prime Minister Care Fund. And Azulparyan, it is not been scrutinized for the auditor controller of our country. Constant audit जायना, या त्याचो कसलोच हिशोब ना. सो अशा परिस्थितीन आनी आता जे तिसरी जे व्हडले स्कॅम जे केलेले आसा ते इलेक्ट्रोल बॉन्डाचे सर्वसामान्य सगळे जनतेक खबर आसा. कोणाक कमी पावले, कोणाक मायस पावले, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आसा. आता तो इश्यू जो आसा लेबराच्या संदर्भात, कारण एंटायर जे शिफ्ट जी बीजेपीन केलेले आसा इन द इकॉनॉमिक पॉलिसी आणि बीजेपीचे आज जे सरकार कोण चलयता दिश्टी पडटा, एक दोन इंडिव्हिज्युअल दिश्टी पडटा. एक मोदी एज अ प्रायम मिनिस्टर एंड अमित शाह एज एन होम मिनिस्टर. आणि ताज्या सांगाता ते कोण आसा, कोण इंडस्ट्रियलिस्ट अडानी, अंबानी हे जे किंवा ते बाकीचे मोदी बी जे आसा किंवा जे आता सर्वे जावन पळोवन गेलेले आसा, ताका लिव्हरेज दिलेले आसा, ते वाट दाखयले आनी ताका भायर वचपाक अजून पर्यंत तांकां भितर येयना, हे इंडियन हाडूंक शकना अशें हे सरकार आसा. आनी हे डेलिब्रेट जालेले आसा, लोकांची जी लूट जालेली आसा ही डेलिब्रेटली केलेली आसा. आनी आयच्या दिसा त्या खातीर आमी म्हणूंक सोदता की हे जे सरकार आसा हे एंटी लेबरर आसा, एंटी पुअर आसा, एंटी किसान आसा. शेतकऱ्यांक सुद्दां तुम्ही फाटल्या वर्सा पयले आसा, 1.5 वर्स एजिटेशन चलताले, कितलेशेच लोक मेले, ते किसानांनी जे धरणे दिले आनी 3 कायदे ताका सरकाराक मागीर कंपेल करचे पडले विथड्रॉ करपा खातीर. तशेंच तांचे तेजे डायल्युशन जे लेबर एक्टान केलेले आसा, लेबरचो फ्रंट फुडें दवरलेलो आसा. एक्चुअली एक लेबर वेलफेअर एक्टान कोण आसा, एक लेबरर इज इन द फ्रंट, गरीबातलो गरीब जो आसा ताका दवर, पण त्यो सुविधा ताका दिनासतना फक्त पुंजपतीन कशे बेनिफिट जातले हे ते सरकारान पळयलेले आसा. हेजो जितलो निषेध करता तितलो कमीच. आनी लोकांक ही ती जाणवाय जावपाक जाय, हे सरकार हे लोकांचे सरकार न्हू. आनी मोदीकूय आता कळलेले आसा म्हणून आता तो गॅरंटी दिवपाक भोंवता. जो मनीस 2014 निवडून येयलो आनी ह्या गोंयच्या धर्तेरूच तो निवडून येयलो, ताका ती लिफ्ट जी मेळ्ळी, गोंयांत लिफ्ट मेळ्ळी, ह्याच मेसेजा ग्रावंडार, ह्याच आमच्या गोंयच्या
मुखेलमंत्र्यान तेन्ना मनोहर पर्रीकारान ताका पार्लमेंटरी कॅम्पेन कमिटीचो चेअरमॅन केलो आणि तेन्नाच ती खरी फायट जी जाली जे ओल्ड गार्ड आसलेले अडवाणी सारखे आसलेले मुरली मनोहर जोशी सारखे जे मनीस आशिल्ले किंवा सुषमा बीन ती जायते जाण काँग्रेस आमचे बीजेपीचे टॉल स्टारवर्ड्स आसलेले तांकां कुशीक मारून ह्या मोदीक त्या टायमार लिफ्ट मेळ्ळी आणि ते जे पीक जे गोंयांत जे घातले ह्या मनोहर पर्रीकारान ताचे फळ आख्खे हिंदुस्थानाक सफर करचे पडले. सगळ्यात व्हडलो मेजर जो लेबर सेगमेंट जो एम्प्लॉयमेंट दिता मोदी त्या आपण 2 कोटी तो 2 कोटी कुशीकूच दवरया एम्प्लॉयमेंटाचे 15 लाख कुशीकूच दवरया. आमच्या भारत देशान भारताची जी सॉवरिनिटी आसा सार्वभौमत्व आसा ती जी आमची गार्ड करता ते आमचे 3 मिलिटरीचे सेगमेंट जे एक नौदल आसा इन्फंट्री आसा आणि आमचे हवाई दल आसा. ह्या तिनाय दळांक जे आमकां जे सैनिक लागता आमच्या भारत देशान असे गांवाचे गांव चड करून महाराष्ट्रात आणि नॉर्थान असे आसा गांवचे गांव तुका सैनिक आमचे मिलिटरीन वता आणि तांकां अभिमान आसता. पण आज त्या सैनिकाची परिस्थिती कितें केल्या जो सैनिक म्हणून वतालो आणि ताका जवान म्हणून जय जवान लाल बहादूर शास्त्रीन आमकां व्हडलो स्लोगन दिलो जय जवान जय किसान आणि ताका तो एड म्हणून ह्याच बीजेपीच्या आमचे जे प्रायम मिनिस्टर आसलेले अटल बिहारी वाजपेयी ताणें जय जवान जय किसान आणि ताका जय विज्ञान म्हणून लायले. आज ताचे ध्वजो करून उडयलेले आसा. किसानाची वाट लायल्या जवानाची वाट लायल्या आणि ह्या जवानान आज कितें करून दवरल्या एक कॉन्ट्रॅक्ट लेबर 4 वर्साचो. कारण जे गेनफूल एम्प्लॉय जाता आज तुका ट्रेनिंग दिता फक्त 4 वर्सांनंतर 4 वर्सांनंतर तुका जातलो सेक्युरिटी गार्ड जे एक जवान आमकां अधिक स्वाभिमान आसा आमचो तो मानदंड आसा ताका आमी खंय दवरता लायक सेक्युरिटी गार्ड. तो म्हणटा स्टेट तुका जबाबदारी स्टेटीची ताका गेनफूल फुडें एम्प्लॉयमेंट दिवपा खातीर आणि ताका कसलीच प्रोविजन ना बट वन टायम सेटलमेंट यू आर आउट. सो ही परिस्थिती येदो व्हडलो मॅसिव्ह सेगमेंट of gainful employment of military has been reduced to a what we call जसे कोटणकर बाबून म्हटला बेग बिगारी 4 वर्साचो कॉन्ट्रॅक्ट लिबरल करून जवानांक आज ह्या सरकारान दवरलेले आसा. सो भारताच्या जनतेक कळपाक जाय ह्या सरकाराची फुडली मोख कशी आसा आणि जाता तितले म्हणून हे सरकार हल्ला मोदी हल्ला. आज महाराष्ट्रात तो मॅक्सिमम 48 जे एमपीज आसा ते विजिट करता आसा गोंयांनी परतो येवपाचो आसा हे कित्या खातीर करता कारण ते जी जमीन हाल्ल्या जमनी सकल जी वाळो आसा ती हाल्ल्या आणि ताका खबर आसा तो पडटा आणि म्हणूनच कारण तशी जर पळोवंक वचत जाल्यार हांकां तितलें व्हडलें फावंडेशन ना. ज्या ज्या ठिकाणी बीजेपीन सरकारां केली तांकां डायरेक्ट मॅन्डेट मेळना. गोंय जाल्यार केन्नाच मेळना बाकी देशांचो मेळना. ही मॅन्डेट तेंच्यांनी आडवाटेन घेतलेली आसा. अशा परिस्थितीत आज जेन्ना आमी पळयता की हे सरकार एका थर्ड टर्म मेळचे की ना हे जनतेन ठरवपाक जाय. जे गेनफूल एम्प्लॉयमेंट जे आसा अनएम्प्लॉयमेंट जे वाडत चाललेलो आसा मिलिटरी सारखे सेगमेंटान जे बेटबिगारी केल्लेले आसा हेचेर लोकांनी विचार करपाक जाय आणि 7 तारखेर जो तो फेज वायज इलेक्शन आसा आमची फुडली जी फेज जी आसा 7 मेच्या 7 तारखेर अलायन्साच्या एका पार्टनराक विन करपाक जाय ताका मतां घालपाक जाय अशें राष्ट्रवादी तर्फेन आनी अलायन्साक अपील करता. म्हणटा दुलार आसा तुमकां सगळ्यांक येवकार बाब सुनीलान आनी तशेंच अविनाश बाबान तुमकां केंद्र सरकाराच्या पॉलिसीज तशेंच अग्निवीर स्किमा बद्दल सांगले. आतां हांव मातसो परतो येता. तुमकां याद जातले फाटल्या वेळार जेन्ना विधानसभा सत्र जाल्ले त्या वेळार इंडिया अलायन्सच्या सगळ्याच आमदारांनी एक विशय मांडिल्लो तो म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट आनी हाजेर एक प्रायवेट मेंबर रेजोल्युशन मुव्ह जाल्लें आनी त्या रेजोल्युशनाचेर बीजेपीची एमएलए बाय डिलाला लोबोय उलयली फावरान. आतां रेजोल्युशन कितें आशिल्लें की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयज जे आसात 10,000 वयर गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स आनी वेरियस गव्हर्मेंट डिपार्टमेंट तशेंच कॉर्पोरेशन्स सरकाराचे हांच्या संदर्भात आशिल्ली आनी मुख्यमंत्र्यान त्या वेळार एक जजमेंट सायट केलो सुप्रीम कोर्टाचो फामाद जजमेंट उमा देवी म्हणटा तो आनी करूंक मेळना म्हूण सांगलें.
आज जर पळोवंक गेल्यार फाटल्या फावट PWC रिक्रुटमेंट जाले, पयलीं फावट जेन्ना बोवाळ जालो, स्कॅम म्हणून बोवाळ मारले, रिक्रुटमेंट कॅन्सल जाले, परते रिक्रुटमेंट जाले आनी ते प्रोसेस कंप्लीट जाले. पूण ह्या वेळार तुमकां याद करून दिता TA IT म्हणून पोस्ट आशिल्ले, एप्रॉक्सिमेटली 30 भुरगे, 25 इंजिनियर जाल्ले, IT इंजिनियर जाल्ले, MSc IT केल्ले भुरगे PWC डिपार्टमेंटान 10 वर्सां कामां करताले. पूण हांकां न घेता सरकारान एडवर्टायज करून रिक्रुटमेंट केले. तातूंत खुबशे जाण कंडिशना खातीर भायर पडले परते, कोणाची एज जाल्ली, कोण तरी डिप्लोमा IT इंजिनियर आशिल्ले थोडे. सो हे सगळे विशयान. सो एकंदरीत जर पळोवंक गेल्यार 10,000 वयर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयज आसात. आतां कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयजांक कितें आहा, हांकां जॉब प्रोटेक्शन ना, हांकां सॅलरी हायक म्हणटा ती पीनट जाता. आज म्हारगाय, इन्फ्लेशन म्हणटा तो सगळ्यात व्हडलो मोठो इश्यू जालो. आनी BJP सरकार म्हणटा की एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत तांचे परफॉर्मन्स सामके बरे आसा. एका वटेन सरकार म्हणटा की एम्प्लॉयमेंट बरें आसा, दुसरे वटेन CMIचे फिगर्स येता वेर इज गोंय सगळ्यात हायस्ट देशान 3 times मोर द नॅशनल एवरेज ऑन अनएम्प्लॉयमेंट. सो अशें आसतना सुद्दां सरकार एक पावल मारता की कॉन्ट्रॅक्टर जे आसात तांकां हळू करून भायर पीक एंड चूज करतात. सो फर्स्ट आमचो डिमांड आसा की जितले 10,000 वयर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयज आसात ते मागीर गव्हर्मेंट डिपार्टमेंटांनी आसूं किंवा कॉर्पोरेशनांनी आसूं, सरकारान हांकां रेग्युलरायज करपाक विचार करचो. कारण एक कितलेशे डिपार्टमेंट अशे लोक आसात की जे 60 वर्सांक तेकला तांचे 15 वर्सां जाली, 20 वर्सां जाली कॉन्ट्रॅक्ट काम करतात आनी त्याच पगारा वयल्यान मातशें करून पीनट पगाराचेर आसात. कितलेशे एम्प्लॉयज आसात ते 10,000 जेंच्यांनी 5 वर्सां वयर सर्वीस कंप्लीट केल्ली आसा. म्हळ्यार जॉब सिक्युरिटी ना. फाल्यां मागीर TA ITची जी गत जाली तेच्यांनी 8-10 वर्सां काम केलें, तशीच हांची ताची गत जातली. आनी 2014च्या लोकसभे वेळार सरकारान त्या वेळार भारतीय जनता पक्षान स्टेटमेंट केलो की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट रेग्युलर करपाक विचार करतले. इलेक्शन जाले ते विसरतात. 17 तेच म्हणले, मागीर विसरले. आतां आमी तांकां याद करून दितात की 10,000 वयर जे गव्हर्मेंट एम्प्लॉयज आसात ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस वेरियस डिपार्टमेंट्स हांकां फर्स्ट रेग्युलरायज करचो, हांकां जॉब प्रोटेक्शन दिवचें. कारण हांकांय जर सरकारान काडपाक लागले मुखार जाल्यार अनएम्प्लॉयमेंट रेशियो आसा वी आर इन 3rd हायस्ट, 3 times more than the national average. This can touch 10 times more than the national average. हो एक लागो. सो एवरी टाइम इलेक्शन येतना सांगप की ना हांव एक पळयतात आनी उमादेवी जजमेंटाचो आदार दिवप रेग्युलरायज करपाक मेळना. पूण आतां आमकां पळोवन आयला की फाटल्या 1 वर्सान जे लोकांनी उडी मारिल्ल्या 8 डिफेक्टरांनी तांच्या काही समर्थकांक जावचे आमी जावचे न्ही म्हणजे कोण एम्प्लॉयमेंटाक लागला ताचे कामां जावची कितलेशे लोकांचे रेग्युलरायझेशन जालां फाटल्या 1 वर्सान भितरल्यान भितर. हाजो डिटेल्स जे आमी फुडल्या येणाऱ्या विधानसभेत आमचे अध्यक्ष लोकांनी जनते मुखार दवरतले जेन्ना पर्सनल डिमांड येतना पर्सनल डिपार्टमेंट. सो पीक एंड चूज करनाकात. कोण तरी फुटून येता पूण तांचे समर्थकांक रेग्युलरायज करप आनी बाकीचे जेन्ना नॉर्मल लोक नॉर्मल डिपार्टमेंटाक कॉन्ट्रॅक्ट लेबर जेन्ना किंवा एम्प्लॉईज लेटरां करता डिपार्टमेंटाक मेमोरंडम दिता तर तांकां मागीर उमादेवी जजमेंट दिवन रिजेक्ट करप. सो हो भेदभाव करनाकात. करता जाल्यार सगळे 10,000 सगळ्या पक्षाचे समर्थक आसतले. जावनी रेग्युलरायज जावनी. ताची पोटां लागून जी फॅमिली आहा इन्फ्लेशन खंय पावला. सो आमचो इतलोच डिमांड आहा सिंपल व्हडले रॉकेट सायन्स ना की आमचो डिमांड आहा इंडिया की आमकां रेग्युलरायज करपाक सरकारान विचार करचो आनी एक पॉलिसी हाडची. जर सरकार म्हणटा की उमादेवी जजमेंटान जाल्यार एकूच सरकारान सांगचें फाटल्या 1 वर्सान कितले जाणांक रेग्युलरायज केला तर ते खंयच्या बेसिसाचेर केले आनी त्याच बेसिसाचेर बाकी सगळ्यांक रेग्युलरायज करचे. डोंट डू पीक एंड चूज. आनी हाजो हे जे विशय आहा येणाऱ्या विधानसभेत आमचे अध्यक्ष तशेंच बाकीचे जे इंडिया हांचे मेंबर आहा विधानसभेत काडटले निश्चित आसा आनी हांवें हाजेर फॉलोअप करतलो. कारण हे जर न्याय दिवंक शकना कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयजांक मुखार तांकां न्याय कसो दिवप हे आमचे लिडर सिनियर लिडर जे आसा ते समर्थ आसा वाट काडून तांकां आमी न्याय दिवपाचो पूर्णपणे प्रयत्न करता. आनी आमची मुख्यमंत्री प्रमोद सावंताक एक ओपन चॅलेंज आसा. तो खूब काणयो सांगता. ह्या दिसांनी आमी आयकला उलोवपूय बरो शिकला आनी बऱ्यो भाशणां करता तो.
लास्ट 10 वर्सांनी नरेंद्र मोदी आणि बीजेपी लेबरा खातीर कितें केलां तें तांच्यांनी सांगचें आनी जर तांच्यांनी कितें केलां जाल्यार लेबर युनियन्स बीजेपीच्या विरोधात कित्याक आसा तें तांच्यांनी सांगचें. गरिबांक मिडल क्लास मनीस गरीब कित्याक जालो हाचेर उत्तर दिवचें. गरीब मनीस आसलो तो सामको भिकेक पडलो हाचेर उत्तर दिवचें. आनी जो एक सर्वसामान्य बिझनेसमॅन आसलो ताजो फ्रेंड अदानी हो जगातलो नंबर 1 श्रीमंत मनीस कसो जालो हाचेरूय ताणें उत्तर दिवचें. ही आमची चॅलेंज आसा बीजेपी. लेबर युनियन आसा तेंच्यांनी मदीं एक आंदोलन केलें की लेबर कॉन्ट्रॅक्ट जे घेतात ते सारके बंद उडोवपाचे म्हणून. पण तेंचे काय ते आंदोलन सक्सेसीव जावन आनी सरकारान तेजेर काय आयकूंक ना. तुमचे हेजेर कितें आसतलें तुमचें कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद उडोवपाचो गव्हर्मेंट डिपार्टमेंटान हे तेंच्यांनी आंदोलन केल्लें क्रिस्टोफर फोन्सेकार बी आसा ते. सो तुमचें कितें म्हणणें आसा? पळय सिंपल आमचो एकूच डिमांड आहा की जे पर्यंत आतां जे एक्झिस्टींग आसात जे काल हांव म्हणटा कोर्ट लागच्या पयलीं सुद्दां घेतला पूण ओके 5 वर्सां कन्सिडर जेन्ना करता जाल्यार 5 वर्सां वयर कन्सिडर करूंक जाय. 5 वर्सां वयर जे जाला आमचो डिमांड सिंपल आहा. 5 वर्सां वयर जो गव्हर्मेंटान जाला 20 वर्सां जाल्या 15 वर्सां जाल्या 12 वर्सां जाल्या 17 वर्सां कितलेशे रिकॉर्ड आहा आमचे कडेन एलिक्यू रिप्लाय आहा. आमी ओगी उलयनाय हांकां रेगुलरायज करचे कारण फाल्यां जर ते रस्त्यार पडले जाल्यार अख्खी फॅमिली रस्त्यार येतली. आनी पिक एंड चूज करनाकात. आमकां क्लियर रिपोर्ट्स आहा की जे 8 जण फुटल्यात तांच्या खुबशे समर्थकांक खुबशे डिपार्टमेंटांनी रेगुलरायज जाल्यात आनी ताचे डिटेल्स आमी फुडल्या सेशनान दवरता तुमच्या मुखार. आमचे सिनियर लिडर दवरतले. गव्हर्मेंटान ह्युमॅनिटेरियन एप्रोच घेवपाची गरज आसा. कित्याक पळय गरज बाबान सांगता तशें 5 वर्सां वयर जाले पूण 10 वर्सां 15 वर्सां जर कॉन्ट्रॅक्टाक एका डिपार्टमेंटान कामाक लागत तो एक यंग आसतना आपूण खंय कॉन्ट्रॅक्टाक कामाक लागता आनी जर 15 वर्सांनी जर ताका काडून उडय तो 40-42 वर्सांचेर ताका कोण कामाक दवरतलो हाचो विचार करा न्ही. ताजे कडेन हांगां तेन्ना तितली शक्ती नासता. कोण एम्प्लॉयरूय ताका एम्प्लॉय करपाक वचचो ना कित्याक कोणाक 42 वर्सांचो नवो एम्प्लॉई आपले कंपनीत ताका हाडटलो ताका ट्रेन केन्ना करतलो हो परिस्थिती निर्माण जाता. तर जेन्ना सरकार 5 वर्सां 10 वर्सां 15 वर्सां एक आमचे गोंयचे यंग जनरेशनाच्या भुरग्यां कडल्यान जर कॉन्ट्रॅक्टाचेर काम करून घेता जाल्यार म्हाका दिसता सरकाराचो तो हें आसूंक जाय प्रिंसिपल आसूंक जाय आनी सरकाराक दिसूंक जाय ह्युमॅनिटेरियन ग्रावंडार की येस आमकां एब्जॉर्ब करून घेवपाक जाय म्हणून. हातून आनी कसलेच डबल ताका सायडांनी आसपाक कोताय ना की हय घेवपाचें काय ना काय म्हणून. कित्याक ते मनशाचें वय जावन गेल्लें आसता एक नवो एम्प्लॉयमेंट मेळपाक. मोदीची गॅरंटी म्हणटा जाल्यार लेबराक ती गॅरंटी आजून पासून काय उलोवपाचें काय जावपूच ना. तुमी कशें पळयता? ना मोदीची गॅरंटी म्हणटा लोकांक सगळ्यांक खबर आहा न्ही. 2014 ताणें 15 लाखाची गॅरंटी दिल्ली. आतां तो ती मोदीची गॅरंटीची वॉरंटी सोंपल्या आनी ती वॉरंटी सोंपलेल्या गॅरंटीची तो नवी गॅरंटी दिता आतां. आतां कोणाक घेवपाक जाय तें घ्या. तुम्ही सपोज आतां मोबायल सुद्दां जर विकते घेतले जाल्यार ताका एक बाबा 6 म्हयन्याची काय एका वर्साची वॉरंटी ऑर गॅरंटी वॉरंटी आसता जनरली तें पळोवन घेता. पण हाची 10 वर्सां आली सोंपून गॅरंटी सोंपलेल्या गॅरंटीची तो नवी गॅरंटी दिता आतां. म्हणल्यार कितें आनी जाय. इंडिया एअरलायन्स जर सत्तेर आले जाल्यार अग्निवीर स्कीम आसता ती रद्द करतले आनी पयलीं सारकी म्हाका दिसता 100% आमचे पार्टीचे सेंट्रल लिडरशिपान आनी इंडिया अलायन्साचे जे केंद्रीय जे लिडरशीप आसा तांच्यांनी हे गजालीचेर एक क्लियर स्टँड घेतला सगळ्यांनी युनायटेडली की इंडियन आर्म फोर्सिसाचो जो पयलीं भशेन रिस्पेक्ट आसलो आनी जो हॉनर तो मेंटेन करपाक जाय एक सोल्जर म्हणून तो डेफिनेटली मेंटेन केलो वतलो एज इट वॉज ऑल दीस इयर्स. तो कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टम करूंक शकना तूं इन द आर्म फोर्सीस. आर्म फोर्सीस इज समथींग डिफरंट. इट हॅज टू बी हॉनर्ड एंड इट हॅज इज ओन रिस्पेक्ट एंड ओन प्लेस इन द सोसायटी विच हॅज टू बी मेंटेन्ड एट एवरी लेवल.